नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन ऑलवरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जी काही 28 फेब्रुवारी या दिवशी आरोग्य विभागाची एक्झाम झालेली होती. तर त्याचे प्रश्नपत्रिकेचं आपण स्पष्टीकरणासह आन्सर बघत होतो मित्रांनो. तर आतापर्यंत आपण 30 प्रश्न पाहिलेले होते कालच्या भागामध्ये. आजच्या भागामध्ये आपण उर्वरित प्रश्न पाहणार आहोत. तर आज ही प्रश्नपत्रिका आपण पूर्ण संपवणार आहोत. या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरे प्रश्नपत्रिका आलेले आहे, त्याचा देखील आपण सराव करणार आहोत. तर आपण मित्रांनो या प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते पूर्ण स्पष्टीकरणासह घेत आहोत. आता देखील तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न जे गणित मॅथ असेल हे सर्व आपण सोडवून या ठिकाणी हे घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जी एक्झाम असणार आहे. आता बऱ्याचशा मुलांचं असं झालं की त्यांनी हा एक्झाम सोडवली, काही प्रश्न खूप सोपे होते पण त्या ठिकाणी कन्फ्युजन असल्यामुळे ते प्रश्न चुकले. नंतर त्यांना समजले का अरे याचा आन्सर तर हे होतं. तर अशा प्रकारे आपलं व्हायला नको म्हणून आपण हे सोडवून प्रश्न घेणार आहोत. नाहीतर आपण 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व आन्सर या ठिकाणी घेतले असते डायरेक्टली, पण आपण प्रत्येक प्रश्न हा सोडवून घेत आहोत. तर आजच्याला ही प्रश्नपत्रिका आपली संपून जाईल, त्यामुळे उद्याच्याला आपण दुसरी प्रश्नपत्रिका सुरुवात करू. खूप सारं अपोजिशन या एक्झामसाठी येत आहे मित्रांनो. न्यूजवर देखील तुम्ही पाहिलेलं असेल, न्यूजवर देखील बातम्या व्हायरल झालेल्या आहेत. तर या ठिकाणी चान्सेस आहे थोडेफार की ही जे एक्झाम आहे ही परत होण्याचे. आणि दुसरे जे आहे ते आपली झेडपीची एक्झाम देखील यामध्ये राहिलेली आहे किंवा यामधील 50% पदं राहिलेले आहेत. तर या सर्व गोष्टींसाठी हा आपला बऱ्याच दिवसानंतरचा पहिला एक्झाम होती, पहिला पेपर होता. त्यानंतर आपल्याला पुढचा जेव्हा एक्झाम देऊ आपण कुठलेही कन्फ्युजन राहणार नाही, त्यासाठी आपण हे सर्व प्रश्न सोडवून घेत आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण उर्वरित प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच फायद्याचे होईल मित्रांनो. आणि फायद्याचे आहे किंवा नाही कमेंट्स देखील करायचे आहे. काही प्रश्न यामध्ये मे बी जसं मागच्या भागामध्ये चुकले असतील तर तुम्ही राईट आन्सर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्स करायचे आहे मित्रांनो, जेणेकरून बाकीच्यांना सर्वांना समजेल. तर जे राईट आन्सर असेल ते आपण पिन करू, म्हणजे सर्वांना कमेंट्स करताना सर्वात पहिले दिसेल. तर यामध्ये आपला आजचा पहिला प्रश्न आहे बघा. BEHKN क्वेश्चन मार्क म्हणजे हा एक सिक्वेन्स आहे बघा. तर ही एक माला आहे, त्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन मार्क दिलेले आहे. म्हणजे 2 जे आहेत ते 2 लेटर्स आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. तर याचा काय फक्त याचा आपला सिक्वेन्स बघायचा असतो. तर बी नंतर ई आलेला आहे. तर बी नंतर काय असतं सी आणि डी, नंतर ई म्हणजे 2 अक्षर सोडून तिसरं अक्षर घेतलेलं आहे. ई नंतर आहे बघा FG आणि नंतर एच घेतलेलं आहे, म्हणजे 2 अक्षर सोडून तिसरं अक्षर घेतलेलं आहे. तर सरळ या ठिकाणी एन नंतर काय येणार आहे OP, नंतर येईल क्यू. तर क्यूचे 2 ऑप्शन या ठिकाणी आहेत, त्यामुळे हे 2 ऑप्शन आपले ऑलरेडीच कट झाले. तर या दोघांपैकी आहे OP आणि तिसरं अक्षर असेल क्यू. तर क्यू नंतर काय R आणि S सोडून येईल T, म्हणजे QT. ऑप्शन सी आपलं आन्सर झालं. प्रश्न क्रमांक 32 आहे. पिक द ऑड वन. पिक द ऑड वन. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे कन्फ्युजनचे प्रश्न मी या ठिकाणी सांगत होतो तुम्हाला. तर आता हा प्रश्न फार सोपा आहे, पण या ठिकाणी 2 प्रकारे आपण विचार करू शकतो. एक यामध्ये ऑप्शन दिलेला आहे बघा, टीचर आहे, पॅरेंट आहे, स्कूल आहे आणि स्टुडंट आहे. तर टीचर, पॅरेंट आणि स्टुडंट हे काय झाले, हे सजीव झाले. यामध्ये निर्जीव काय आहे, स्कूल ही शाळा एक निर्जीव आहे. तर या प्रकारे देखील काहींनी याचं स्कूल आन्सर सिलेक्ट केलेलं आहे, पण याचं आन्सर होतं पॅरेंट्स. जर दुसऱ्या प्रकारे विचार केला तर कारण टीचर, स्कूल आणि स्टुडंट हे सगळे संबंधित आहे शाळेशी, शिक्षणाशी. तर पॅरेंट हे यामध्ये वेगळं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी. तर पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 33. राहुल रँक्स 17 फ्रॉम द टॉप अँड 59 फ्रॉम द बॉटम इन अ क्लास. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन क्लास. त्या प्रकारचा प्रश्न जर असेल तर एक लाईन या ठिकाणी आपण घेऊन घ्यायची. जो दिलेला आहे आपल्याला राहुल, म्हणजे आपण त्याच्यासाठी आर घेऊ. आता काय म्हटलं आहे 17 फ्रॉम द टॉप, म्हणजे टॉपच्याकडून 17वा नंबर त्याचा आहे. त्याचा जर 17वा नंबर आहे तर त्याच्या समोर असतील 16 मुलं, कारण हे सर्व मुलं असतील 16 आणि त्याचा 17वा. आणि काय म्हटलं आहे 59 फ्रॉम द बॉटम, खालून तो काय आहे 59 म्हणजे 59, म्हणजे त्याच्यासमोर असतील 58 मुलं, तोचा नंबर असेल 59. तर काय म्हटलं आहे हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन अ क्लास. फक्त काय करायचं, याची टोटल करून घ्यायची. हे आहे 16, राहुलचा एक 17 कारण हा सेंटरला आहे, आणि हे 58. तर म्हणजे बघा या ठिकाणी 58 आणि हा एक 59 आणि 16वरचा एक 60, 60 आणि 15 75 मुलं. तर 75 कुठे ऑप्शन आहे, ऑप्शन डी बघा, आपल्याला 75 दिलेला आहे, ऑप्शन डी. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 34. 6 पर्सन HIJKL अँड M आर स्टँडिंग इन अ सर्कल. तर आता एक सर्कलचं उदाहरण आहे. सरळ सरळ या ठिकाणी कुठलंही डोकं न लावता आपण सर्कल घेऊन घ्यायचं.
त्या ठिकाणी म्हटलेलं आहे 6 पर्सन आहे, म्हणजे 6 डॅश आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागणार आहे. आता काय म्हटलं आहे, आय इज बिटवीन एम अँड जे, म्हणजे हा जो आय आहे हा एम आणि जेच्या मध्ये आहे. तर हा झाला आय एम जेच्या मध्ये. त्यानंतर आहे बघा एच इज बिटवीन एल अँड के. एच, आता हे उरले 3, तर हा घ्यायचा एच, हा सेंटरला आहे. एच इज बिटवीन एल अँड के. त्यानंतर आहे एम इज अ लेफ्ट ऑफ के. एम हा जो आहे हा केच्या लेफ्ट आहे, म्हणजे या ठिकाणी ही लेफ्ट बाजू आहे. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एलच्या ठिकाणी के घ्यावं लागेल आणि एल घ्यावं लागेल, कारण असंही तसंही एच जो आहे हा आणि के आणि एलच्या बाजूमध्ये पाहिजे. तो कसा पाहिजे नाही, कारण या ठिकाणी के आपल्याला यमच्या राईटमध्ये घ्यावं लागेल, कारण यम जो आहे हा केच्या लेफ्टमध्ये सांगितलेला आहे. तर हे झाले आपले बरोबर. आता पुढे काय म्हटलेलं आहे की हू इज बिटवीन एच अँड एम. तर हू इज बिटवीन एच अँड एम, हा आहे आपला एच आणि हा आहे एम. एच आणि एमच्या मध्ये कोण आहे, तर हा आहे के. तर आपलं आन्सर झालं ऑप्शन क्रमांक 1 के. पुढील प्रश्न आहे बघा आपला या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 35. रमेश इज यंगर दॅन सुरेश बाय 9 years. इफ देअर एजेस आर इन अ रिस्पेक्टिव्ह रेशिओ ऑफ 7 as 9, हाऊ ओल्ड इज रमेश. तर रमेश हा जो आहे हा सुरेशपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे, यंगर आहे बडा. तर इफ देअर एजेस आर इन रिस्पेक्टिव्ह रेशिओ, तर 7:9चा रेशिओ त्यांचा दिलेला आहे. तर रमेशचं वय या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर रमेशचं वय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर यांना जे आहे आपल्याला एक्स, तर दोघांनाही 7x असेल आणि 9x असेल, कारण 7:9चा रेशिओ या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. तर मग काय येईल आपलं 9x - 7x. तर 9x - 7x बरोबर काय दिलेलं आहे 9 वर्ष. 9 वर्षाने तो काय आहे यंगर आहे, म्हणून 9x - 7x जर केलं बरोबर 9 यायला हवं. तर हे आपली झाली या ठिकाणी मांडणी. तर ही मांडणी झाली. 9x मधून 7x गेले, काय उरले 2x बरोबर 9. तर 2x बरोबर 9 जर असेल तर आपलं हा 2 जो आहे या ठिकाणी आपल्याला भागीला आणावं लागेल 9च्या, म्हणजे x बरोबर 9/2. तर x बरोबर 9/2 जर असेल तर x बरोबर काय होईल 4.5. x बरोबर या ठिकाणी काय होणार आहे आपलं 4.5 वर्ष. तर आपल्याला कोणाचं वय या ठिकाणी काढायचं आहे, तर आपल्याला काढायचं आहे बघा वय कोणाचं काढायचं आहे आपल्याला रमेशचं वय या ठिकाणी काढायचं आहे. त्यांचा रिस्पेक्टेड रेशिओ या ठिकाणी 7:9 दिलेला आहे आपल्याला, आणि x आपला 4.5 आलेला आहे, म्हणजे 7x बरोबर काय असणार आहे ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे 7x बरोबर काय हे आपल्याला काढायला हवं. 7x म्हणजे 7 × 4.5. 7 × 4.5 हे जर आपण सोडवलं तर काय येईल ते 31.5. 31.5 हे जे आहे हे रमेशचं वय आहे बघा. 31.5 आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए. तर पुढील प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपला की एक्स अँड वाय आर मॅरिड कपल अँड ए अँड बी आर द ब्रदर्स. ए इज द ब्रदर ऑफ एक्स, हाऊ बी इज रिलेटेड टू वाय. त्या ठिकाणी एक्स आणि वाय हे काय आहे मॅरिड कपल आहे. एक्सला आपण वाईफ म्हणू, एचला आपण हस्बंड म्हणू या ठिकाणी. आणि पुढे दिलेलं आहे ए आणि बी हे काय आहे ब्रदर्स आहे. ब्रदर्स म्हणजेच भाऊ, दोघंही भाऊ आहे या ठिकाणी, दोघंही मुलं आहेत बघा. तर पुढे दिलेलं आहे आपल्याला की ए इज द ब्रदर ऑफ एक्स. तर ए हा एक्सचा काय आहे भाऊ आहे. जर ए हा एक्सचा भाऊ असेल तर बी देखील एक्सचा भाऊ येणार आहे, कारण हे दोघंही भाऊ आहेत. तर हे तिघं झाले भाऊ. आता म्हटलेलं आहे की हाऊ इज बी रिलेटेड टू वाय. तर हा बी आणि ह्या वायचं काय रिलेशन आहे, तर हा एक्सचा हा नवरा आहे बघा वाय. बी हा एक्सचा भाऊ आहे, म्हणजे त्याच्या बायकोचा जर हा भाऊ असेल तर याचा कोण हा येईल पाहुणा. तर याचा हा काय येणार आहे पाहुणा. तर आपल्याला विचारलेलं आहे की बी रिलेटेड टू एच. तर हा येणार आहे बी. एचचे काय येणार आहे साला. तर साला म्हणजे काय सन इन लॉ. ऑप्शन क्रमांक बी आहे बघा आपलं सन इन लॉ. तर या ठिकाणी तुम्ही म्हणाल की वाईफ आणि हस्बंड याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. जर आपण याला देखील वाईफ केलं आणि याला देखील हस्बंड केलं तर हा बी जो असणार आहे हिचा येईल देर. आणि देराला आपण काय म्हणत असतो, देराला देखील आपण सन इन लॉ म्हणत असतो. त्यामुळे आपलं दोघंही अँगलने हे प्रश्न बरोबर आहे बघा. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 37. राम अँड श्याम आर ब्रदर्स, रितू अँड नीता आर सिस्टर्स. राम सन्स इज नीताज ब्रदर, हाऊ इज श्याम रिलेटेड टू रितू. तर वाचायला खूप कठीण असतं पण एकदम सोपं असतं.
राम म्हणजे आपण आर घेऊ आणि एस म्हणजे श्याम घेऊ. हे दोघं काय आहेत, तर हे दोघं आहेत भाऊ. पुढे आपल्याला दिले आहे ऋतू आणि नीता. तर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला ऋतू आणि ही दिलेलं आहे नीता. तर हे दोघं या ठिकाणी काय आहे, सिस्टर, या आहे बहिणी. तर या दोघं आहे बहिणी. त्यासमोर आपल्याला दिलेलं आहे राम सन इज नीताज ब्रदर. तर रामचा जो मुलगा आहे हा आपण रामचा मुलगा असेल, XYZ जो असेल हा कोणाचा, तर हा जो आहे हा नीताचा काय आहे, भाऊ आहे. तर हा जो रामचा मुलगा आहे हा नीताचा भाऊ आहे. नीताचा भाऊ म्हणजे ऋतूचा देखील भाऊ असेल, कारण ह्या दोघी बहिणी आहेत. या दोघींनी बहिणी म्हणजे त्यांचा एकच भाऊ असेल, तो असेल हा. तो भाऊ आहे रामचा मुलगा. तर आता पुढे आपल्याला विचारलेलं आहे हाऊज श्याम रिलेटेड टू ऋतू. हा जो श्याम आहे हा ऋतूचा काय रिलेटेड आहे. ऋतूचा जो रिलेटेड असेल तोच तो सर्वांचा असेल, म्हणजे नीताचा देखील असेल आणि याचा त्याच्या भाऊचा देखील असेल. तर या ठिकाणी तो काय असणार आहे, तो याचा भाऊ आहे. हे सर्व याचे मुलं आहेत, म्हणजे तो असेल यांचा काका. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपलं अंकल. ऑप्शन क्रमांक 1 आहे अंकल. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 38. स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी सोहन वॉक 20 मीटर्स टुवर्ड द साऊथ. ही टर्न लेफ्ट अँड वॉक 30 मीटर्स. तर हे काय आपल्याला या ठिकाणी हे देखील सोडवावं लागणार आहे. अगदी सोपं आहे बघा. हा पी जो आहे हा स्टार्टिंग पॉईंट आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिशा दिलेला आहे. तर दिशा आपण ठरवून घेऊ, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. तर आता काय म्हटलेलं आहे की सोहन वॉक 20 मीटर्स टुवर्ड द साऊथ, म्हणजे साऊथकडे तो 20 मीटर चालला. असा साऊथकडे 20 मीटर या ठिकाणी तो चाललेला आहे साऊथ या दिशेला. तर साऊथ या दिशेला जातो आहे तो त्याचं तोंड या साईडला असणार आहे. आता म्हटलं ही टर्न लेफ्ट अँड वॉक 30 मीटर्स. लेफ्ट म्हणजे तो या दिशेला येईल, हे झालं 30 मीटर. त्यानंतर म्हटलेलं आहे की ही देन टर्न लेफ्ट अँड वॉक 20 मीटर, म्हणजे पुन्हा तो असा 20 मीटर्स चाललेला आहे. आता हे पण 20 मीटर झालं आणि हे पण 20 मीटर झालं, म्हणजे समांतर अंतरावर तो या ठिकाणी आलेला आहे. हे 30 झालं आहे, पण याचा काही प्रश्न नाही. सरळ दिशेला हे 20 मीटर झालेलं आहे. परत आता म्हटलेलं आहे की ही अगेन टर्न लेफ्ट अँड वॉक 40 मीटर्स. तो परत लेफ्ट साईडला वळाला इकडे आणि 40 मीटर तो चाललेला आहे. 40 म्हणजे या ठिकाणी तो ऑलरेडी हे जे समोरचे 30 आहे हे समोरासमोर 30 मीटर येणार आहे. त्याच्यावर तो 10 मीटर चाललेला आहे. त्याच्यावर तो 10 मीटर म्हणजे हे 40 मीटर पूर्ण झालं. तर अँड रीच द पॉईंट, तर या ठिकाणी तो थांबला. हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन द पॉईंट क्यू इज फ्रॉम द पॉईंट पी. तर हा जो पी पॉईंट आहे हा कोणत्या दिशेला आणि किती मीटर आहे. तर या ठिकाणी 30ला येऊन तो त्या सेम पी पॉईंटला पोहोचलेला आहे. तर 30च्या पुढे जर आहे तो पुढे 10 मीटर गेलेला आहे. 30च्या पुढे 10 मीटर आणि कोणत्या दिशेला, ईस्ट या दिशेला, म्हणजे 10 मीटर ईस्ट या ठिकाणी होणार आहे आपलं ऑप्शन बी बघा, 10 मीटर ईस्ट. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 39. इफ द थर्ड डे ऑफ मंथ इज मंडे, विच वन ऑफ द फॉलोइंग विल बी द 5th डे फ्रॉम 21st ऑफ दिस मंथ. तर जर तिसरा दिवस हा सोमवार असेल, मंडे असेल, विच ऑन वन ऑफ द फॉलोइंग विल बी द 5th डे फ्रॉम द 21st, म्हणजे 21 पासून 5वा दिवस हा कोणता असेल, 21 तारखेपासून. आता तिसरा दिवस आपल्याला म्हटलेला आहे, हा झाला पहिला, दुसरा आणि तिसरा. हा काय आहे, हा आहे मंडे. तर हा मंडे आहे, म्हणजे आपले आठवड्याचे 7 दिवस असतात, 4, 5, 6 आणि हा 7. हा मंडे आहे, म्हणजे पहिला दिवस कोणता असणार आहे, 2 दिवस मागे म्हणजे रविवार आणि शनिवार. म्हणजे हा असणार आहे सॅटर्डे, हा असणार आहे संडे, हा असणार आहे संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे. म्हणजे 7वा दिवस या ठिकाणी फ्रायडे येतो आहे, आपला शुक्रवार येतो आहे. जर 7वा दिवस शुक्रवार येतो आहे तर समान या रांगेत असेच 7 दिवस येतील. जेव्हा पुढचा हप्ता होईल तेव्हा 14व्या दिवशी देखील शुक्रवार असेल आणि 21व्या दिवशी देखील, म्हणजे तिसरा आठवडा देखील शुक्रवार असेल. तर आपल्याला 21 तारखेपासून 5 दिवस पुढे सांगितले. 21 तारखेला जर शुक्रवार आहे, 21ला शुक्रवार आहे, 22ला शनिवार, 23ला रविवार, 24ला सोमवार आणि 25ला मंगळवार. तर या ठिकाणी मंगळवार येणार आहे ट्यूजडे. तर ट्यूजडे ऑप्शन कुठे आहे आपला, ट्यूजडे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी. तर पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 40. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 40मध्ये टेबलमध्ये दिलेला आहे बघा. तर हा टेबल आपल्याला सोडवायचा आहे.
कधी असा टेबलचा प्रश्न जर आपल्याला आला तर आपल्याला एक बघायचं आहे, त्यामध्ये एक तर असं असतं की या दोघांची बेरीज केलेली असतील ते इथे येते, या दोघांचा गुणाकार करताना तो इथे येतो, या दोघांचा गुणाकार किंवा वजाबाकी केली जाते आणि ती इथे येते. तर यामध्ये असं काय केलेलं आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर आता यामध्ये असं जर आपण पाहिलं तर गुणाकार आणि हे भागाकार वगैरे दिसत नाही, तर या ठिकाणी येईल बघा 29 आणि 1 हा 30 आणि हे 70 100, 25 आणि 45 होईल 70 आणि हे 30 100, म्हणजे यांची टोटल जी आहे ती 100 आलेली आहे असं आहे. तर आता 64 आणि 5 काय होणार आहे 69 आणि 100 येण्यासाठी आपल्याला त्याच्यात किती टाकावं लागेल 31. तर 31 कुठे आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 बघा 31 या ठिकाणी आपला आन्सर. प्रश्न क्रमांक 41 आहे, द कॉस्ट ऑफ 5 चेअर्स अँड 3 टेबल्स इज ₹3110. द कॉस्ट ऑफ 1 चेअर इज Rs210 लेस दॅन द कॉस्ट ऑफ 1 टेबल. म्हणजे एका टेबलापेक्षा एका चेअरची किंमत 210 ने कमी आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 2 टेबल्स अँड 2 चेअर. म्हणजे 5 खुर्च्या आणि 3 टेबलांची टोटल किंमत 3110 होते. जर एका खुर्चीची किंमत एका टेबलापेक्षा 210 ने कमी आहे तर 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची किती किंमत होईल. तर 2 खुर्च्या आणि 2 टेबल यांची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला पहिले एका खुर्चीची आणि एका टेबलाची किंमत माहीत असणं आवश्यक आहे. तर हे माहीत करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे जे आहे हे गणित या ठिकाणी आपल्याला सोडवावं लागणार आहे. तर हे गणित या ठिकाणी सोडवताना आपल्याला काय आहे तर कॉस्ट ऑफ परचेस आणि कॉस्ट ऑफ सेलिंग या प्रकारे असतं बघा. तर कॉस्ट ऑफ परचेस आहे तर कॉस्ट ऑफ परचेस ऑफ 1 चेअर, कारण एका चेअरचं काढल्याशिवायच आपल्याला पुढे समजेल. जर हे आपण एक्स मानलं, कॉस्ट ऑफ 1 चेअर बी एक्स जर मानलं आपण या ठिकाणी, तर आपलं टेबलचं काय येणार आहे तर कॉस्ट ऑफ परचेस ऑफ 1 टेबल हे काय येणार आहे तर एक टेबल हा एका खुर्चीपेक्षा 210 आणि जास्त आहे, कारण खुर्ची 210 आणि कमी आहे. म्हणून जर खुर्ची म्हणजे एक्स आहे आपलं तर टेबल येईल एक्स प्लस 210. म्हणजे आपलं एक खुर्ची झाली बघा, कॉस्ट ऑफ परचेस एक्स झाली तर टेबलची असेल एक्स प्लस 210, कारण 210 ने ती खुर्चीपेक्षा एक टेबल महाग आहे. तर या ठिकाणी आपलं झालं. तर आता हे काय येईल आपलं तर 5x होईल, म्हणजे 5 खुर्च्या प्लस 3 या ठिकाणी टेबल येणार आहे. 3 टेबल म्हणजे एक्स प्लस 210 बरोबर यांची काय किंमत दिलेली आहे आपल्याला 3110. तर या ठिकाणी आपली या ठिकाणी मांडणी झालेली आहे. तर 5x आहे आणि या 3ने आपल्याला या दोघांना गुणावं लागणार आहे. तर 5x या ठिकाणी जर आपण घेतला आणि या 3ने जर गुणलं तर येईल 3x अधिक 630. हे किती येणार आहे 630, आणि 10 त्रिक 30 आणि 200 त्रिक 600, म्हणजे या ठिकाणी या प्रकारे ते येणार आहे 630 बरोबर. काय होईल मग बरोबर जे समोरचे आपले आहे 3110. तर या प्रकारे हे सोडवलेलं आहे. हे तुम्ही पॉज करून बघू शकता, कारण आपण हे कट करत आहोत पुढे गणित सोडवण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे बघा 5x अधिक 3x प्लस 630 बरोबर 3110. तर 5x आणि 3x आपलं काय होणार आहे 8x. तर 8x बरोबर काय होईल आपलं 3110. जर 8x बरोबर 3110 होणार आहे तर x बरोबर काय होईल आपलं 3110 भागिला 8. तर एक्सची किंमत काढायची 3110 भागिला 8 ही आपलं या ठिकाणी होणार आहे. तर 8x बरोबर, पण आपल्याला यातून 3110 मधून 630 देखील राहिलेले आहे ते मायनस करायचं आहे. म्हणून आपण काय करू 8x बरोबर 3110 वजा ते 630 ते इकडे मायनसमध्ये येतील. तर 630 या ठिकाणी मायनसमध्ये येतील. तर हे जर सोडवलं हे येईल 2480, कारण 3110 मधून जर आपण 630 वजा केले ते येईल 2480. म्हणजे आपलं काय येणार आहे 8x बरोबर येईल आपलं 2480. जर x बरोबर काय येईल आपलं 2480 अपॉन 8. तर x बरोबर 2480 अपॉन 8 जर आपलं येणार आहे तर हे येईल आपलं 8 त्रिक 24 आणि 8 10 80 म्हणजे 310. तर 310 म्हणजे काय आलेलं आहे आपलं x, आणि x म्हणजे काय आहे आपलं
एक चेअरची किंमत आहे आपली 310. 1C बरोबर म्हणजे 1 चेअर बरोबर आपली 310 आलेलं आहे. तर एक टेबल बरोबर काय येईल आपलं 310 अधिक 210, कारण हे 210ने लहान आहे म्हणजे हे 520. एका टेबलची किंमत येईल आपली 520 आणि एका खुर्चीची किंमत येईल 310. आता या दोघांचं जर आपण केलं तर 2 टेबल आणि 2 चेअरच्या करायच्या आपल्या 310 आणि 310 म्हणजे 620 अधिक हे 520 आणि 520 म्हणजे 1040. तर 1040 हे झालं 0. 4 आणि 2 6, हे 6 आणि हा एक तो 6 म्हणजे 1660 आपल्या येणार आहे 2 खुर्च्या आणि 2 टेबलची किंमत. 1660 आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. तर या ठिकाणी आपलं या प्रकारे आपण सर्व गणित जे आहे. तर बघा या ठिकाणी आपला पुढचा प्रश्न आहे. अमोल इज अन इन्स्पेक्शन इन्चार्ज, रिजेक्ट 0.08% ऑफ द आयटम ॲज डिफेक्टिव्ह. हाऊ मेनी विल बी ही एक्झामाइंड टू रिजेक्ट 4. म्हणजे तो जो आहे तो 0.08% जे आहे ते आयटम डिफेक्टिव्ह म्हणून रिजेक्ट करत आहे. तर त्याला असे पूर्ण 4 डिफेक्टिव्ह करण्यासाठी किती आयटम जे आहे ते एक्झामाइन करावं लागेल असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर काय आहे तो रिजेक्ट किती करत आहे 0.08. तर रिजेक्ट किती करत आहे 0.08%. म्हणजेच काय आहे ते त्याच्या किती असेल तर एक्स म्हणू आपण, ज्याच्या तो 0.08% करत आहे. म्हणजेच डिफेक्टिव्ह काय होणार आहे या ठिकाणी डिफेक्टिव्ह जर आपण पाहिलं तर काय होईल 0.08 ऑफ एक्स म्हणजे एक्सचे 0.08% या ठिकाणी ते होणार आहे. एक्सचे 0.08% आपल्याला किती काढायचे आहे 4, म्हणून 4 बरोबर काय होईल आपलं 0.08 अपॉन 100. 0.08 अपॉन 100 इंटू एक्स. या ठिकाणी एक्स बरोबर काय होईल हे 100 गुणिला 4 म्हणजे 400 भागिला 0.08% येईल. 400 भागिला 0.08%. तर हे पॉईंट जर आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल वरच्या संख्येवर देखील 2 शून्य वाढवायला लागेल. म्हणजे 40,000 भागिला 8 आपले झालेलं आहे. एक्स बरोबर काय आहे एक्स बरोबर आपलं झालं 40,000 भागिला 8. तर एक्स बरोबर काय झालं 40,000 भागिला 8 म्हणजे 8 पंचे 40 आणि हे 3 शून्य म्हणजे एक्स बरोबर काय झालं आपलं 5,000. तर एक्स बरोबर या ठिकाणी आपलं आलेलं आहे 5,000. तर त्याला किती आयटम काढावं लागतील 5,000 आयटम जे आहे ते एक्झामिन करावं लागेल. ऑप्शन क्रमांक 1 आहे बघा 5,000. जर तुम्ही 5,000चे 0.08% काढले तर ते येईल 4. पुढील प्रश्न आहे बघा. पुढील प्रश्न आहे आपला की द टोटल पॉप्युलेशन ऑफ वरुड विलेज इन अ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज 5,000. द नंबर ऑफ मेल्स अँड फिमेल इंक्रीज बाय 10% and 15% respectively, and consequently the population of the village become 5,700. What was the number of males in a village? म्हणजे एका शहराची म्हणजे वरुड गावाची जी संख्या आहे ती टोटल 5,000 आहे. त्यामध्ये मेल्स आणि फिमेल्सचे नंबर जर 10 आणि 15%ने वाढवले तर ती पॉप्युलेशन होते 5,700. तर यामध्ये आपल्याला मेल्स जे असणार आहे त्या गावातले फक्त त्यांची संख्या विचारलेली आहे. तर याप्रमाणे हे उदाहरण आहे. तर कसं सोडवणार आपण तर आपण जे मेल असणार आहे मेल्सला एक्स म्हणू. मेलला या ठिकाणी काय म्हणू आपण एक्स. तर मेल बरोबर एक्स असेल तर मेल म्हणजेच काय एक्स. तर बरोबर काय येईल आपलं मग 5,000 वजा एक्स फिमेल्स. 5,000 वजा एक्स फिमेल. तर बघा या ठिकाणी 1 प्लस एक गाव आहे बघा त्या ठिकाणी 10 भागिला 100 म्हणजे हे 10% आहे. तर हे आपण या ठिकाणी घेतलं एक्स प्लस येईल 1 प्लस 15 अपॉन 100 म्हणजे 15% फिमेलचे होणार आहे आणि ते येईल आपलं 5,000 वजा एक्स बरोबर हे काय येईल 5,700. तर हे जे आहे ते तुम्ही पॉज करून एक वेळा बघून घ्यायचं आहे कारण आपण हे कट करणार आहोत पुढे सोडवण्यासाठी. तर या ठिकाणी ते काय येणार आहे बघा त्यांचा गुणाकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. गुणाकार जो करायचा म्हणजे 1 प्लस 10 अपॉन 100 होतं आपलं. तर 1 गुणिला 100 म्हणजे 100 प्लस ते 10 म्हणजे 110 एक्स होणार आहे. प्लस ते जे होतं आपलं त्यामध्ये 110
15 वजा 5000 मायनस एक्स, 5000 मायनस एक्स बरोबर 5700. तर हे जर सोडवलं आपण तर 115 आहे बघा. 115 एक्स 5000 वजा 115चा जर याच्याशी गुणाकार केला तर तो होईल 5,70,000 बरोबर 5x. तर काही नाही, फक्त आपल्याला हेच पुढे सोडवायचं आहे. तर यांचा आपण केला बघा 5,75,000 वजा 5,70,000 बरोबर 5x. तर या ठिकाणी मग काय येईल ते, यांचं उत्तर येईल 5,000 वजा बाकी आणि बरोबर येईल ते 5x. तर हे जर आपण सोडवलं 5,000 भागीला तो 5x आपण इकडे घेऊ, 5,000 भागीला 5x इकडे घेऊ, म्हणजे 1000x आपण काढला 5×10 50 आणि हे 100, म्हणजे x बरोबर काय आलं आपलं 1000. x बरोबर काय आलेलं आहे आपलं 1000, सॉरी x बरोबर 1000. तर आपल्याला कोणाची किंमत विचारलेली आहे. x आपण काय मानलेलं होतं, x आपण मानलेलं होतं या ठिकाणी, x आपण मानलं होतं मेल्स, आणि आपल्याला मेल्सच विचारलेलं आहे, म्हणजे त्यांची की संख्या असेल 1000. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 44. सॅलरीज ऑफ रोहन अँड निशान आर इन अ रेशिओ ऑफ 2:3. इफ द सॅलरी ऑफ इच इज इन्क्रीज बाय द 5,000 द न्यू रेशिओ बिकम 14:57. व्हॉट इज द निशान सॅलरी. म्हणजे रोहन आणि निशांची सॅलरी अशी आहे रेशिओमध्ये 2:3. तर त्यांची सॅलरी आपण 5,000ने वाढवली तर त्यांचा नवीन रेशिओ 40:57 होतो. तर निशांची सॅलरी या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, लेट द सॅलरीज ऑफ रोहन. रोहनची जी सॅलरी आहे ती आपण मानू 2x. रोहनची जी सॅलरी आहे ती मानू आपण रोहनची 2x, आणि निशांची जी असेल ती असेल 3x. 2x आणि 3x. मग तेव्हा काय होईल बघा, 2x अधिक 5,000 त्यांच्या सॅलरीमध्ये आपण मिळवत आहोत भागीला 3x अधिक 5,000. तर बरोबर हे काय होतं आहे आपलं 40:57 हा नवीन रेशिओ तयार होतो आहे. म्हणून हा 57 जर आपण इकडे आणला तर हा होईल गुणिला 2x अधिक 5,000 गुणिला 57 होईल बघा. तर तो 57 इकडे आल्यानंतर तो होईल 2x अधिक 5,000ला गुणिला, आणि बरोबर 40 होईल 3x अधिक 5,000चा गुणिला. जर यांचा 57चा गुणाकार केला आपण 2x प्लस 5,000 बरोबर, 57चा गुणाकार केला आपण 2x प्लस 5,000 बरोबर, म्हणजे ते होईल 57 गुणिला 2x म्हणजे 114x अधिक 2,85,000, कारण 57 गुणिला आपल्याला 5,000 करावं लागेल, बरोबर ते होईल 120x अधिक 2,00,000. 120x अधिक या ठिकाणी होईल ते 2,00,000. तर 114x आणि 120x आहे, म्हणून 120x वजा 114x, 120x वजा 114x या ठिकाणी होणार आहे. आणि हे जे गुणाकारमध्ये आहे म्हणजेच या ठिकाणी त्यांचा गुणाकार होईल बघा, त्यांचा भागाकारमध्ये 2,85,000. तर हे जे आहे 2,85,000 आणि हे 2,00,000 जे आहे हे वरती 2,00,000 भागीला या ठिकाणी होईल आपलं 2,85,000. तर या ठिकाणी याप्रमाणे ते होणार आहे, म्हणजेच पूर्ण टोटल त्यांची भागीला यांची बेरीज होईल, कारण इकडे ते वजाबाकीमध्ये आहे, म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर ती होईल 8,15,000. किती 8,15,000. तर 8,15,000 या ठिकाणी त्यांची होणार आहे, म्हणजे 6x बरोबर 85,000
6x बरोबर 85,000. तर 6x बरोबर 85,000 म्हणजे 85,000 भागीला आपल्याला काय करावं लागेल 6, म्हणजे x बरोबर 85,000 भागीला 6 जर आपण केलं तर आपलं आन्सर काय येणार आहे या ठिकाणी. तर आपलं आन्सर येईल बघा नियर अबाउट या ठिकाणी 41 पॉईंट समथिंग, म्हणजे या ठिकाणी ते येणार आहे 42. म्हणजे त्याची सॅलरी असेल ऑप्शन क्रमांक बी बघा 42,000. 41.66 असं येईल ते, म्हणजे 42,000पर्यंत त्याची सॅलरी असेल. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 45. अ मॅन परचेस 5 ऑरेंज फॉर 4 अँड सोल्ड देम ॲट अ रेट ऑफ 4 ऑरेंज फॉर 5. द प्रॉफिट इज. एका माणसाने जे आहे ते 5 संत्र्या जे आहे ते 4 रुपयाला घेतले आणि 4 संत्र्या 5 रुपयाला विकले. तर त्याचा प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर प्रॉफिट काढायचा असेल तर आपल्याला कॉस्ट ऑफ परचेस असते. कॉस्ट ऑफ परचेस कशाची काढावं लागेल, एका ऑरेंजची काढावं लागेल, म्हणजे एका संत्र्याची कॉस्ट ऑफ परचेस. मग ती काय दिलेली आहे आपल्याला. पहिलं आहे 5 फॉर 4. 5 फॉर 4 म्हणजे 4 भागीला 5 करावं लागेल. दुसरी आहे बघा सेलिंग प्राईस ऑफ 1 ऑरेंज. सेलिंग प्राईस ऑफ 1 ऑरेंज. तर सेल कितीला केलं त्यांनी, तर ते येईल आपलं याच्याच उलट ते असतं 5/4 मध्ये ते येणार आहे 5/4. तर या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे बघा. तर प्रॉफिट जर काढायचं असेल आपल्याला तर प्रॉफिट ऑन 1 ऑरेंज, एका ऑरेंजवरती प्रॉफिट जर काढायचं असेल तर 4/5 हे जे आहे हे वजा 5/4 आपल्याला करावं लागेल. म्हणजे ते कॉस्ट ऑफ 1 ऑरेंजची परचेस कॉस्ट असेल ती सेलिंग प्राईसमधून वजा करावं लागेल बघा. तर ते येईल आपलं बरोबर काय येईल, तर ते येईल आपलं बरोबर 9/20. 4×5 = 20, 5 आणि 4 9, 4×4 = 5. या ठिकाणी 9/20. तर हे आलेलं आहे आपला प्रॉफिट ऑन 1 ऑरेंज. तर मग आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचे आहे. प्रॉफिट पर्सेंट जर आपल्याला काढावं लागेल तर ते येईल बघा प्रॉफिट भागीला कॉस्ट प्राईस. तर हे इंटू 100 म्हणजे हे पर्सेंटेजमध्ये निघेल. त्याची मांडणी आपण या ठिकाणी करून घेऊ. त्याची मांडणी जर आपण केली तर ती येईल बघा 9/20 भागीला 4/5 गुणिला 100. तर 9/20 भागीला 4/5 गुणिला 100 या ठिकाणी अशा प्रकारे त्याची मांडणी होणार आहे. त्यानुसार आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज जे आहे तर प्रॉफिट पर्सेंटेज या ठिकाणी निघणार आहे. तर हे जर आपण पाहिलं तर 9/20 भागीला 4/5 गुणिला 100 जर आपण केलं तर याचा जर विस्तार आपण केला तर या ठिकाणी तो काय होणार आहे 9/20 गुणिला हे जे 5 आहे आपल्याला वर न्यावं लागेल आणि 4 खाली आणावं लागेल. 9/20 गुणिला 5/4 होईल. मग 5/4 गुणिला 100. तर हे काय होईल मग हे 4 आहे. 4×4 4×5 20. 4×4 हे 4 जे आहे हे 4 आपण 5×5 5×4 20. तर 5×5 5×4 20. वरती आहे आपले 9 आणि खाली आहे 4 गुणिला 4. म्हणजेच हे 9 गुणिला 100 म्हणजे हे होतील 900 आणि खाली येईल आपलं 16. 900 भागीला 16. 900 भागीला 16 जर आपण सोडवलं तर आपलं काय येणार आहे ते येईल बघा 56.25. किती येणार आहे 56.25 इतके जे आहे ते पर्सेंटेज. तर 56.25 आहे बघा ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी आहे आपलं 56.25. त्या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. तशा प्रकारे मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपले संपलेले आहे. त्यांची पातळी आपल्याला या ठिकाणी समजलेली आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला अति महत्त्वाचे ते ठरणार आहे आणि या प्रकारे आपण सोडवू शकतो. तर पुढील प्रश्न आहे बघा तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न हे पण आपण पटापट घेऊ. तर रिलिजियस लिटरेचर ऑफ जैन्स ॲट द अर्ली स्टेज वॉज रिटन इन. तर कोणत्या लँग्वेजमध्ये होतं बघा तर ते आहे तर अर्धमगधी. कोणती लँग्वेज आहे अर्धमगधी. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 47. अरेंज द फॉलोइंग लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर वर्टिकली फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. सरफेस ऑफ अर्थपासून वर्टिकली जे आहे ते आपल्याला अरेंजमेंट जे आहे ते याची करायची आहे. तर याची अरेंजमेंट आपल्याला करायची आहे आणि ती अरेंजमेंट काय येणार आहे बघा तर ती आहे बघा ऑप्शन सी
म्हणजे पहिले आहे 2 नंबरचं ट्रोपोस्फिअर, नंतर आहे स्ट्रॅटोस्फिअर, नंतर आहे 1 नंबरचं मेसोस्फिअर आणि 4 नंबरचा आहे शेवट थर्मोस्फिअर. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 48. विच वन ऑफ अमॉंग द फॉलोइंग सिटीज नेवर गेट द वर्टिकल रेस ऑफ सन थ्रू आउट द इयर. तर पूर्ण वर्षभरामध्ये वर्टिकल रेस कोणत्या शहरावर येत नाही बघा, तर ते आहे ऑप्शन डी श्रीनगर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. हू कन्स्ट्रक्टेड द सांची स्तूपा. तर हू कन्स्ट्रक्टेड द सांची स्तूपा, तर कोणी कन्स्ट्रक्टेड केलेलं आहे सांची स्तूपा बघा. तर प्रश्न क्रमांक 49चं आन्सर आहे आपलं ऑप्शन डी अशोक. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 50. सॉईल इरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. तर सॉईल इरोजन आपण कशाने प्रिव्हेंट करू शकतो. तर पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 50. सॉईल इरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. तर सॉईल इरोजन आपण कशाने प्रिव्हेंट करू शकतो, तर ऑप्शन बी बघा, अफॉरेस्टेशन. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51 की अष्टप्रधा वॉज द ऑफिशियल काउन्सिल ऑफ. तर अष्टप्रधान वॉज द ऑफिशियल काउन्सिल ऑफ कोणाची होती ती, तर ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी आहे आपलं शिवाजी महाराज. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 आहे सर्व शिक्षा अभियान इज एम टू एज्युकेट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. तर सर्व शिक्षा अभियान जे आहे ते कोणाला एज्युकेशन देण्यासाठी आहे, तर त्यासाठी आहे बघा ऑप्शन डी, एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन बिटवीन 6 to 14 years. तर 6 ते 14 वर्षापर्यंत जे मुलं असतात त्यांच्या शिक्षणासाठी बऱ्याचशा शाळांवर पण आपण पाहिलं असेल सर्व शिक्षा अभियानाचं बोर्ड लागलेलं असतं. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 53. डॅश इज द हॉटेस्ट प्लॅनेट्स ऑफ सोलार सिस्टीम. तर हॉटेस्ट प्लॅनेट जो आहे सोलार सिस्टीमचा कोण आहे, तर ऑप्शन डी बघा, व्हेनस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स ओरिजिनेट ॲट त्र्यंबकेश्वर. तर त्र्यंबकेश्वरपासून कोणत्या रिव्हरचा ओरिजिन आहे बघा, तर ते आहे ऑप्शन ए गोदावरी. प्रश्न क्रमांक 55 आहे, प्रश्न क्रमांक 55 आहे आपल्या या ठिकाणी. द मुसी अँड भीमा आर द ट्रिब्यूट्स ऑफ द रिव्हर. तर कोणत्या रिव्हरचे ट्रिब्यूट्स आहे बघा, ऑप्शन बी आहे कृष्णा. प्रश्न क्रमांक 56 आहे क्लाउड बर्ड्स मीन्स. तर क्लाउड बर्ड्स म्हणजे काय, तर प्रश्न क्रमांक 56चा आन्सर आहे आपला ऑप्शन क्रमांक क्लाउड बर्ड्स म्हणजे आहे ऑप्शन सी बघा, द ॲबनॉर्मली हेवी डाऊन पोअर ऑफ रेन असोसिएटेड विथ द थंडरसम. तर अचानकपणे हेवी रेन होणे त्याला आपण काय म्हणतो असतो, क्लाउड बर्ड्स. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 57. इंडिया इज सेपरेटेड फ्रॉम श्रीलंका बाय. तर कशाने सेपरेट होता, ऑप्शन ए आहे बघा, पार्क स्ट्रेट. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. विच इज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ महाराष्ट्र. तर आपण सर्वांनाच माहीत आहे ऑप्शन ए आहे मराठी. प्रश्न क्रमांक 59 आहे हू वॉज द फर्स्ट पेशवा ऑफ द मराठा एम्पायर. तर मराठा एम्पायरचा पहिला पेशवा कोण होते, ऑप्शन डी आहे बघा, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. प्रश्न क्रमांक 60 आहे द नागपूर इज सिटी इज ऑल्सो नोन ॲज द डॅश सिटी ऑफ इंडिया. तर काय आहे, ऑरेंज, संत्र्यांचं शहर. तर या प्रकारे आपण 60 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. उर्वरित प्रश्न परत संध्याकाळी तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल, ज्यामध्ये आता फक्त तांत्रिक प्रश्न राहिलेले आहेत ते आपले पटापट होणार आहे. तशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपली आज संपून जाईल. उद्यापासून परत दुसरी प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासह बघणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या ज्या परीक्षा असतील किंवा या परीक्षेचा देखील डबल होण्याचे चान्स आहे, त्यामध्ये तुम्हाला अजून एक चान्स मिळून जाईल. ज्या चुका आपल्याकडून आता झालेल्या आहेत त्या पुढे होणार नाही, यासाठी देखील आपल्याला एक चान्स तो मिळणार आहे. तर अशाच प्रकारे आपले कंटिन्यूस व्हिडिओ चालू असणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन तिला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो.